आपण शिव प्रोडक्शन्स निर्मित पंजर या मराठी चित्रपटाच्या पोस्टर वितरणासाठी जमलेलो आहोत। प्रथमतः मी सर्वांचं शिव प्रोडक्शन्स यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या प्रोडक्शनचे सर्व निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पै पाहुणे, मित्र परिवार यांचं व्यासपीठाच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मी श्री अजय थिगळे सर, निर्माता शिव प्रोडक्शन यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। त्याचबरोबर निर्माता विनायक पानसरे सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर लेखक शंकरराव नरे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आजच्या या पोस्टर आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ते असणार आहेत। ते त्यांच्या वेळेला आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील। तत्पूर्वी आपण कार्यक्रम सुरू करीत आहोत। प्रथमतः या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रोडक्शनच्या वतीनं स्वागत करतो। आज या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये श्री अनिल नगरकर, विनायक पानसरे सर, लेखक शंकर नरे सर, या चित्रपटामधील कलाकार प्रशांत शिंदे सर, या चित्रपटाचे डायरेक्टर दिग्दर्शक गैनीनाथ डफळ सर, त्याचबरोबर संगीतकार आणि गीतकार आनंद व शिवाजी भालेकर असा नाव होतं। त्याचबरोबर सहाय्यक दिग्दर्शक शशिकांत धाकडे आणि अश्विनी घोलप यांचंही, नितीन मोजाळ यांचेही मी स्वागत करतो। या ठिकाणी आमचे विनंतीला मान देऊन उपस्थिती दर्शवलेले पत्रकार बंधू जितेंद्र वाईकर सर, त्याचबरोबर ज्ञानी वाडकर अर्थात ज्ञानेश्वर मिडगुले, हे नाव तुम्हाला कदाचित माहीत नसेल, तेही एक मोठे लेखक आहेत। ज्ञानी वाडकर नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे। ते सध्या पत्रकार आहेत, ज्ञानेश्वर मिडगुले सर। त्याचबरोबर आमच्याच प्रोडक्शनचे आणि परिसरातील प्रख्यात पत्रकार बाबा इनामदार यांचंही मी प्रोडक्शनच्या वतीनं स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवलेले, आपल्या चित्रपटासाठी महत्त्वाच्या भूमिका भूषवणारे, छायाचित्रण करणारे चैतन्य साळुंखे, सुखदेव आढाव, या चित्रपटाचं संकलन करणारे निखिल गांधी सर यांचेही मी स्वागत करतो। या चित्रपटाला संगीत संयोजन ज्यांनी केलं असे विशाल सदाफुले सर, कला या प्रकारामध्ये सहाय्यभूत ठरणारे विकास वक्ते सर, प्रदीप भंडारी सर, या चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन करणारे पंकज जाधव सर यांचेही मी या प्रोडक्शनच्या वतीनं स्वागत करतो। या चित्रपटासाठी गायकाची महत्त्वाची भूमिका बजावणारे, ते आपल्यात येऊ शकले नाहीत, त्यांचे शेड्यूल जरा बिझी आहे, पण त्यांची नावं आपल्यापर्यंत यावीत म्हणून मी त्यांचा नामोल्लेख करतो। आर्या आंबेकर गायिका आहेत, मुग्धा कराडे आहेत, आदर्श शिंदे या चित्रपटाचे गायक आहेत, त्याचबरोबर ईश्वरी पानसरे ही या चित्रपटाची गायिका आहे। या चित्रपटासाठी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून सतीश शिंदे यांनी कार्य पाहिलं, त्यांचेही मी स्वागत करतो। या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दर्शवलेले वरिष्ठ लिपिक राजेंद्र तागड सर यांचेही मी स्वागत करतो। त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक संघ शिरूर तालुका या संघाचे प्रसिद्धी प्रमुख संतोष जाधव सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। शिरूर मधले प्रसिद्ध उद्योजक राहुल गायकवाड सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या या टीमचे सर्व कलाकारांची
काही नावं मी माझ्याकडे आली ती विशाल पाटील हे नायक आहेत चित्रपटाचे, प्रियांका होनराव या नायिका आहेत, प्राजक्ता लोटांगणे मॅडम बहुतेक आलेल्या नाहीत त्या अभिनेत्री आहेत, विनायक वाळके सर आहेत, सुभाष कुरुंदळे सर आहेत, दीपक मोरे सर आहेत, पौर्णिमा मांढरे यांनी रंगभूषा, त्याचबरोबर विशाखा गव्हांदे या दोघींनी रंगभूषा या विभागाचं कार्य सांभाळलेलं आहे. भक्ती परदेशी ही आमची अभिनेत्री आहे, त्याचबरोबर निर्मला अभंग मॅडम आहेत, दत्ता कांबळे यांनी वेशभूषा साकारलेली आहे, हुतात्मा राजगुरू विद्यालयाची प्राचार्य खेडची डुमरे पिढी सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी प्रोडक्शनच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिक्षक संघ शिरूर तालुका या विभागाचे मीडिया प्रमुख राजाराम सकट सर यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे, त्यांचंही मी प्रोडक्शनच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर अनिकेत जाधव, कुणाल खंडागळे हे आमचे यंग ब्रिगेड आहे, यंग इंडिया, निखिल खेळकर आहेत, ओंकार लोंढे हे आमचे कॅमेरामॅन आहेत, त्यांचंही मी प्रोडक्शनच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर मान्यवर उपस्थितीमध्ये वैष्णवी थिगळे, दर्शना धुमाळ, वर्षा तावरे, श्रीकांत सोनटक्के, अनिकेत यादव, सचिन जाधव, प्रियंका कोष्टी, अमोल कोष्टी आणि आमच्या या टीमचे बाल कलाकार आहेत विवेक कोष्टी आणि अनुष्का जाधव, दिव्या चव्हाण, अनुष्का ठाकूर, गौरी कुलकर्णी, नेत्रा कुलकर्णी यांचंही मी आमच्या प्रोडक्शनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर मी शिव प्रोडक्शनचे निर्माता अजय थिगळे सर हे एक हरहुन्नरी माणूस आहे, कलावंत आहे, कलाकार आहे, म्युझिशियन आहे, गायक आहे, अभिनेताही आहे. त्यांनी त्या भूमिका केल्या नाही, पण नंतर आम्ही हट्ट करणार आहोत की त्यांनी आपला चेहरा पडद्यावर काही काळ दाखवावा अशी विनंती आम्ही नंतर करणारच आहोत त्यांना. असे आपले निर्माता अजय थिगळे सर, चित्रपट निर्मितीसाठी विशेष सहकार्य करणारे आमच्या प्रोडक्शनचे मित्र सुशील मांजरे सर यांचेही मी स्वागत पुनश्च एकदा करतो. आणि थिगळे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. थिगळे, राजगुरुनगर. मी आणि माझे सहकारी जे पानसरे सर आहेत, विनायक पानसरे सर, तर पहिल्यांदा आम्ही एक वाडी नुसत्या भानगडी ही वेब सिरीज आम्ही यूट्यूबला आम्ही प्रकाशित केली होती, प्रदर्शित केली होती. तर त्याच्यानंतर बरेच दिवस आमच्या मनामध्ये विचार घोळत होता की आपण जवळजवळ 55 भाग आपण तयार करू शकतो. म्हटल्यानंतर एखादा चित्रपट जर तयार केला तर काय हरकत आहे. मग त्या चित्रपटासाठी काय 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 करावं लागेल याचा अंदाज घेत 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 आम्ही एक ऑडिशन म्हणून यूट्यूबवरती एक 2-3 पार्ट आम्ही सादर केले. आणि ते पार्ट सादर करत असताना त्या ऑडिशनमध्येच आम्हाला काही चेहरे पाहायला मिळाले. मग काही माणसं कलाकार यायची, ऑडिशन द्यायची आणि एकदम निखळपणे गप्पा छप्पा मारत मारत ते ऑडिशन म्हणून आम्ही एक 3-4 पार्ट ते पण केले. आणि त्याच्यानंतर आम्हाला जसे हवे होते तसे चेहरे तेही आम्हाला लाभले. आणि मग ठरवलं की आता हटायचं नाही. आणि चित्रपट म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे असं वेगळं काय वाटतं की फार मोठमोठाली लोकच चित्रपट बनवू शकतात. म्हणजे छोटी लोक, मराठमोळी माणसं, साधी माणसं असा एखादा चित्रपट जर बनवायला जर घेतला गेला तर काय हरकत आहे. मग युनिटची जुळवाजुळव ती करत आलो. वायकर सर बसा. माणसं जुळवली आणि
कथा शोधायची म्हटल्यानंतर आमचे मित्र आहेत जे आपल्यासमोर व्यासपीठावर बसले, श्री शंकर नरे, नास इनामदार यांच्या हस्ते सत्कार झालेला आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त अशी ती व्यक्ती आहे श्री शंकर नरे. यांच्या जवळजवळ 300 ते 400 कादंबऱ्या किंबहुना जास्तच प्रकाशित झालेल्या आहेत. अगदी कॉन्टिनेंटल प्रकाशनाने सुद्धा त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित केलेल्या आहेत. मग असा दिग्गज माणूस आपल्याजवळ असताना मग आम्ही इतरत्र कुठे शोधाशोध केलीच नाही. मग त्यांच्या काही कादंबऱ्या घेतल्या, त्या कादंबऱ्यावर विचार केला. अगदी चप्पल हरवली, चप्पल तुटली, चप्पल सुटली, कोणी पळवली, चोरली, अशा संकल्पनांमधून सुद्धा काही कादंबऱ्या, त्यांची कादंबरी होती, तिच्यावर विचार केला. त्याच्यानंतर म्हटलं की नाही, हे जरा कठीण जाईल. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की कमीत कमी लोकेशन आणि सहज सहज धावत जाणारी कथा, जी कथा म्हणण्यापेक्षा हा जो चित्रपट जो बेतलेला आहे तो अक्षरशः सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा ही आज काय आपण इथं ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष आपण चित्रपटगृहामध्ये पाहिल्यानंतर जे फील येईल आणि जे मनाला आपल्याला भावेल ते फार महत्त्वाचं राहणार आहे. कारण की ही जी कथा आहे ही 50 वर्षापूर्वी सुद्धा होती, 25 वर्षापूर्वी सुद्धा अशा गोष्टी घडत होत्या, काल परवा सुद्धा घडलेल्या असतील. फक्त इच्छा आहे की उद्या अशा गोष्टी घडू नयेत, असा एक विषय आम्ही निवडला. आणि त्या विषयावर अक्षरशः आमच्या स्क्रिप्ट लिहून झाल्या, 5 ते 6 स्क्रिप्ट लिहून झाल्या. कागदांची चेरफाड चालू होती, 6 महिने अक्षरशः कागदाची चेरफाड चालू होती. ती सगळी रद्दी जशीच्या तशी अजून जपून ठेवली, कारण की ती रद्दी नाही. त्या पानांमधून आम्हाला वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचत 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 एक कथा तयार झाली. आणि त्या कथेवर मग स्क्रिप्ट वगैरे बनवली गेली. ती स्क्रिप्ट बनवली, त्याच्यानंतर मग पात्र योजना वगैरे, त्यातली कलाकारांची निवड, मग त्याच्यामध्ये ऑडिशन. एका भूमिकेसाठी आम्ही जवळजवळ 27 पेक्षा जास्त कलाकार एका भूमिकेला, मनासारखा कलाकारच भेटत नव्हता. आणि शूटला तर सुरुवात करायची होती, सगळं जळून आलेलं होतं, तरीही ऑडिशन चालू होत्या. अक्षरशः एकदा एखादा कलाकार आला, त्याच्याकडून त्याच्या अपेक्षा, आमच्या अपेक्षा, वाटायचं की हा करू शकतो बरं का. नंतर कधी कधी असं वाटायचं की नाही, आम्ही 4-4 जण आतल्या रूममध्ये जाऊन चर्चा करायचं की 1000 उंचीला कमी आहे, 1000 उंचीला फारच मोठा आहे, आपली हिरोईनला मग आता हाय हिलचे सँडल घालावे लागतील का. म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी अशा गमती घडत चालल्या होत्या. आणि त्याच्यामधून शेवटी एकदाच जुळलं आणि चित्रपट निर्मितीसाठी मग जी यंत्रणा आहे ती उभी केली गेली. मग काही वेळेला कॅमेरा एक्स्ट्रा लागतात, तर आम्ही युनिटसाठी, प्रोडक्शनसाठी एक कॅमेरा पण घेतला, विकत घेतला. आता आम्ही म्हणजे मी स्वतः एडिटिंग पण करतो, फोटोग्राफी हा माझा छंद होता, फार जुना होता. आणि त्यातलं थोडंसं नॉलेज वापरून म्हटलं की आपण बनवूयात. पण नंतर म्हटलं की नाही, तिथे पाहिजे जातीचे. मग अगदी चैतन्य सरांसारखे, चैतन्य सर म्हणजे ना, त्याचं नावात चैतन्य आणि कामामध्ये सुद्धा एवढं चैतन्य आणि एवढं शांत स्वभाव. माझी इच्छा आहे की जरा एकदा त्यांनी उठावं आणि कोण चैतन्य सर आहे हे सगळ्यांना कळावं. तर ह्या चित्रपटाचं डीओपी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि अतिशय कथेची रिक्वायरमेंटच अशी होती की छोटीशीच जागा पाहिजे, गरीबाचं घर आहे समजा, मग त्या ठिकाणी लाइटिंग कशी करायची. चैतन्य सर म्हणायचे थांबा करतो. अगदी हवी तशी लाईट्स वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित वापरून असे काही जबरदस्त शॉट्स मिळवून दिले की चित्रपटाची ती एक जमेची बाजू ठरेल. छायाचित्रण कारण कमी जागेमध्ये शूट करायचं म्हणल्यानंतर जोक नाहीये. आणि कॅमेरा, ट्रॉली वगैरे सगळं लावायचं ठरलं तर ते अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा
त्या शक्य झाल्या. आणि फार जुने सहकारी यशवंत बुवड की ज्यांनी मोठमोठ्या हिंदी चित्रपटांना लाईट्स वगैरे पुरवल्या होत्या, अगदी देवदास वगैरे चित्रपटाला ज्यांनी लाईट पुरवल्या होत्या, त्या यशवंत बुवड सरांनी आपल्या चित्रपटासाठी ज्या पाहिजे त्या लाईट घेऊन जा, भाड्याची चिंता करू नकोस. म्हणजे जे काही मिळालेत ना ते सगळे असे मित्रांसारखे मिळाले. आणि आजचा हा दिवस आपण बघतोय की एक वेळ अशी आली की पोस्टर लॉन्चिंग पर्यंत आपण आलेलोय. एडिटिंग जवळजवळ 100% झालेलं आहे. एडिटिंग झालंय, आता काही दिवसामध्ये DI होईल, त्याच्यानंतर डबिंग होईल. मग अशा गोष्टी पुढं 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 करत आपण इथपर्यंत आलो. आणि ह्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आजचा दिवस हा माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे थोडंसं असं गहिवरल्यासारखं सुद्धा होतंय की खरंच मी इथपर्यंत कसा येऊ शकलो. अर्थात त्यासाठी मला माझ्या घरातून सगळ्यात पहिली महत्त्वाची मदत झाली म्हणजे आमची आई. आज आईची आठवण येते, कारण की सुरुवातच तिने केली. आईच्या बाबतीत जर म्हटलं तर माझा जिथं जन्म झाला दादरला, ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी रणजित स्टुडिओ चित्रपट स्टुडिओ होता. म्हणजे बाळाकडू हे मला तिथूनच मिळालेलं होतं. आणि ज्या खोलीमध्ये आम्ही राहायचो, छोटीच खोली होती दादरला, त्या ठिकाणी मोहन चोटी म्हणजे असे मेहमूद वगैरे त्यावेळचे अजून एक केष्टो मुखर्जी वगैरे हे कलाकार त्या ठिकाणी जिन्याखाली म्हणजे आमचे आजोबा वगैरे मामा त्यांच्याबरोबर तिथं गप्पा गोष्टी करायच्या. आणि आपण नाटकासाठी किंवा चित्रपटासाठी जे मेकअपसाठी दाढी साहित्य वगैरे करतो ना वापरतो ना, तर ते नकली साहित्य ते बनवायचे तिथं. म्हणजे त्यांनी मला खेळवलेलं आहे माझ्या बालपणामध्ये. आणि आम्ही राहायचो त्याच्या पुढेच साऊंड स्टुडिओ होता. त्याच्यामध्ये आम्हाला एंट्री नव्हती, लहान होतो बच्चे आम्ही. तिथं गेलो की आम्हाला हाकलून द्यायचे, पण तिथं वाद्य वगैरे चालायची वगैरे, सगळे मोठमोठाले कलाकार त्या ठिकाणी येऊन जायचे. आमच्या दरवाजाकडून जायचे यायचे. म्हणजे का कोणास ठाऊक हे मेंदूमध्ये लहानपणापासूनच फिट झालेलं होतं. आणि त्याच्यातूनच म्हणजे आता मोठमोठा होत गेलो. मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, शिक्षक म्हणून नोकरी केली. आणि शिक्षक म्हणून नोकरी करत असताना ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा संक्रमण केलं, निळू फुले यांच्यासोबत संक्रमण ही फिल्म केली, ती लागली होती, लक्ष्मीपूजन होतं 1986 साली. 1986 साली निळूभाऊ त्यांच्याकडून संक्रमण, त्याच्यानंतर आम्ही नवी पहाट काही मित्रमंडळींबरोबर, सुनील वाईकर वगैरे मित्र आहेत माझे, त्यांनी काही चित्रपट केलेले होते, त्यांच्याबरोबर थोडीशी कामं केली. हा अनुभव होता, जमेमध्ये आलेला अनुभव. कुठं खर्च होतो, कुठं खर्च कमी करता येईल, आपल्याला नेमकं नियोजन कसं करता येईल, जर एखाद्या वेळेला खर्च जास्त झाला तर तो पुढं कुठं कमी करता येईल, असं नियोजन करून करून हे पुढे चाललं होतं. तर आईचा जसा वाटा होता तसाच वडिलांनी सुद्धा, आज माझे वडील आणि आमचे मिसेस पण इथं असत्या तरी आनंद झाला असता, पण वडील नाही येऊ शकत कारण की ते वॉकरवरती चालतात. त्यामुळं आमच्या मॅडमला घरी त्यांच्याबरोबर थांबावं लागतं. एकतर मी बाहेर असतो, नाहीतर मॅडम बाहेर असतात, कोणीतरी एक जण असावं लागतो. तर त्यांना आणलं असतं, त्यांना आणता आलं नाही, तर त्यांनी सुद्धा सपोर्ट केला, तुला काय वाटेल ते कर. त्याच्यानंतर इथं माझा भाऊ बसलेला आहे, उभा राहा ना प्लीज. माझी मुलगी आहे वैष्णवी, उभी राहा. माझी बहीण आहे दर्शना आणि एक बहीण आहे वर्षा. हे सगळे पाठीमागचे माझ्या. आज आम्ही चौघही भावंड आहोत तिथे. यांनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला की अरे अजय तू काहीतरी वेगळं करतोस, कर, लढ. हे लढ म्हणणारी माणसं आहेत ना, ती असावी लागतात. आणि त्याच्यामुळे आजचा हा दिवस बघतोय. ते पण आज या ठिकाणी आले जसे तुम्ही आले. तर माझी फक्त एकच इच्छा राहील की आता आपण इथं 50 असू,
आपण एक विचार करूयात, आपण 50 जण एक विचार करूयात की आपण प्रत्येक आपले 10 मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचूयात आणि प्रत्येकाला आपण प्रवृत्त करूयात की थिएटरला ज्या वेळेला हा प्रिंट येईल ना, लागेल ना, त्यावेळेस तुम्ही ना तुमचे 10 असे वाढवत जा. हा चित्रपट चालायला पाहिजे का? हा चित्रपट चालणार एवढं तर डेफिनेट आहे, गॅरंटी आहे, विषयच तसा आहे. पण शेवटी आपलं ते बाळ असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे म्हणतो आपण की जाहिरात वगैरे ती करावीच लागणार आहे. तर माउथ पब्लिसिटी पण महत्वाची आहे. तुमच्यापैकी आता आपल्या याच्यामध्ये पडळकर सर आहेत. पडळकर सर प्लीज. यांनी सुद्धा एक छोटीशी भूमिका केलेली आहे, सुंदर काम केलेलं आहे. मला असं वाटतं हे बोलता बोलताच एकेका ऍक्टरची ओळख करून देऊ का? म्हणजे आपल्याला नंतर पण तसं काय, प्रशांत सर आता बाहेर गेलेले त्याला थोडीशी. त्याच्यानंतर आमचा एक वाडी मधला एक हर होणारी कलाकार होता निखिल, उभा राहा. हिरो म्हणून घेतला होता त्याला, ऑडिशन फेल केली त्यांनी, पण तो फेल नाही झाला. त्यांनी याच्यामध्ये भूमिका केली कारण की एवढं काही शिकायला मिळालं. आता त्याला एखादा मोठा रोल जरी मिळाला ना तरी तो सहज पेलू शकतो. चित्रपटाची सगळी कथा, सगळे संवाद पाठ असतील तर त्याचे आता कोणाचे संवाद विचारा, सगळ्यांच्या संवादावरती अभ्यास त्याचा. त्याच्यानंतर आमचा जुना मित्र जितेंद्र वाईकर, प्लीज जरा. त्यांचा पण एक नवीन चित्रपट येणार आहे आणि बालाजी सब्जेक्ट आहे वाटतं. बालाजीच्या विषयावरती फार मोठा आहे, म्हणजे बिग मूवी आपली छोटी आहे. आणि ते सुद्धा म्हणजे आज ते इथं पत्रकार म्हणून आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपट महामंडळामध्ये पुण्याच्या ऑफिसमध्ये ते कायम असतात आणि चित्रपटाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या नवीन काही गोष्टी घडामोडी घडत असतात तर त्या सगळ्या घटना या चित्रपट महामंडळाच्या मार्फत त्या पोस्ट त्यांच्या कायमच चालू असतात. म्हणजे आज आपलं हे प्रदर्शन होणार एवढं डेफिनेट आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पाबळला मी शिक्षक असताना फक्त फोन केला होता, एका वस्तीमध्ये ऑर्केस्ट्रा पाहिजे होता. मी म्हणलं की जितू भाऊ, म्हणलं की असं असं आहे, यात्रा आहे, ऑर्केस्ट्रा पाहिजे. ऍडव्हान्स काही विचारलं नाही, कधी कार्यक्रम आहे अमुक दिवशी, आल्यावर बघूयात. सगळा सेट पाठवून दिला, सगळी गाणी झाली, ऑर्केस्ट्रा, सगळा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर म्हणलं अरे बाबा पैसे तर सांग. मग त्यावेळेला मग ते बिल पे केलं वगैरे. ते सगळं अशी सगळी मंडळी भेटलेली आणि त्याच्यामुळं इथपर्यंतचा दिवस आलाय. आणि तुम्ही सुद्धा आज इथं आलाय, कुणी ना कुणी तुम्हाला सांगितलं. तर पहिल्यांदा मी तुमचं शतशः आभार मानेन. आणि मला जे बोलायचं होतं म्हणजे मी अजूनही बोलू शकतो, पण 4 वाजतील लवकर. तर आणि काही चांगलं जर असेल तर त्याचा जरूर विचार करा. आणि हा चित्रपट पुढे जाण्यासाठी सगळ्यांचे आशीर्वाद हे हवेत आणि ते द्या, एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. तगडाबाईची चाळ आणि अजून हेडलाईन आणि संक्रमण जो बनवला होता त्यावेळेपासून संक्रमण सांगितलं सुनील वाईकर मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपल्या समोर आता जे विचार अजय थिगळे सरांनी मांडले त्यांनी सहज सांगितलं की सुरुवात केली आणि मी इथवर आलो. पण संत साहित्यात ओळेच पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. की आम्हाला सांगून कळण्यापेक्षा आम्ही आणि आमच्या बरोबर अजून तुम्ही तर 10 म्हणले, मी 25 जण म्हणतो एका मागे. तर 25 जणांनी जेव्हा हा चित्रपट आम्ही थिएटरमध्ये पाहू तेव्हा कळेल की पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, म्हणजे ती स्टोरी तिथे कळेल. मी थिगळे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो की त्यांनी आपले मोलाचे विचार आमच्या समोर मांडले.
आणि आम्हाला एक ते कायम दिसले की एक नवीन ऊर्जा आमच्यामध्ये भरली जाते. कित्येक वेळा शूटिंगमध्ये आम्ही मनाने काय काय डायलॉग हाणले तरी ते काय म्हणले नाही, लेखक काय म्हणले नाही, बोला बोला म्हणले, काय बोलायचे बोला, कथा नकाल धरून बोला. लिहिलेला आम्ही तर त्यांनीच बदललं, किती वेळा आम्ही बदललं. सुभाष कुलकर्णी सर होते, विनायक सर होते आमच्या बरोबर. सर हे असं इथं घेऊ का, क्या म्हणले, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जसं वाटेल तसं. ते इतकं स्वातंत्र्य आम्हाला होतं. मी आपल्या या चित्रपटाचे कथा आणि पटकथा लेखक शंकरराव नरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर मांडावेत. उपस्थित सर्व सज्जन मंडळी, खरं तर माझ्या ऐवजी थिगडे सरांनी माझं सगळंच बोलून घेतलेलं आहे. कारण थिगडे सर आणि मी हे आम्ही खूप लहानपणा, म्हणजे अगदी मला वाटतं किती सर्व्हिस वगैरे, आणि तेव्हापासूनची आमची मैत्री ही सतत फार अगदी, म्हणजे जेवायला फक्त घरी जात असेल किंवा जेवायला बऱ्याच वेळा त्यांच्या ताटात मी जेवायचं, त्यांच्या डब्यामध्ये मी जेवायचं, कुठं कामानिमित्त असेल तर असं सगळं आमचं चालायचं. आमच्या कथासुद्धा बऱ्याचशा त्यांच्या मनातून उतरलेल्या आहेत, माझ्यासुद्धा, माझ्या कादंबऱ्या वगैरे बऱ्याचशा. आणि म्हणजे आम्ही सहज गप्पा मारायला कुठे गेलो किंवा फिरायला गेलो तर ते आमचा एक विषय व्हायचा की ह्याच्यावर कादंबरी होईल का, त्याच्यावर होऊन जायचं अशा प्रकारचं सगळं. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता ज्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्या पलीकडे मी वेगळं काही सांगणार नाही. आणि चित्रपटाची कथा मी काही आपल्याला सांगू शकत नाही आता. त्याच्यामुळं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या चित्रपटाला शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द जोडतो. धन्यवाद. आमची अपेक्षा होती तुम्ही कथानक सोडून तुम्ही अजून काय तुमच्या दोघांच्या मैत्रीबाबत अजून थोडंसं आम्हाला ऐकायला मिळालं असतं तर आम्हाला एक संदेश मिळाला असता की परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है, मिली है ये जिंदगी, इस जिंदगी की हिफाजत कर और संभल कर चले नादान, तुझे सारा जहान देखता है. हा एक संदेश आमच्या आम्हाला तुमच्याकडे मिळाला पाहिजे होता. आपल्या प्रोडक्शनचे निर्माता विनायक पानसरे सर यांचे गुरुवर्य प्राचार्य पी.डी. डुंबरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. प्रोडक्शन निर्मित पंजर या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, त्यांना मार्गदर्शन करणारे अनेक मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. पंजर या चित्रपटाचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने लॉन्चिंग होत असताना उपस्थित असलेले सर्व कलाप्रेमी बंधू आणि भगिनी, ज्यांनी हा चित्रपट निर्माण केला, यांच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे माझी करज उलटी ही भावना मनामध्ये नक्कीच दाटून आलेली आहे. आदरणीय थिगळे सर भैरवनाथ विद्यालय पावर या ठिकाणी 39 वर्ष नोकरी करत होते. कोणत्याही कामानिमित्ताने त्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून विचारपूस करणारे, भैरवनाथ विद्यालयामध्ये जवळजवळ 80 ते 90चा स्टाफ होता. पण खेळचे शिक्षक आलेले आहेत, खेळचे मुख्याध्यापक आलेले आहेत, प्राचार्य आलेले आहेत. खेळ म्हटलं की त्यांना एक अभिमान वाटायचा आणि आवर्जून चौकशी करून, सर चला चहा प्यायला, चला सर नाश्ता करायला, जेवण करायला, आवर्जून चौकशी करणारे आमचे आदर्श असे थिगळे सर, अतिशय मनमिळावू, प्रत्येकाचं हसत स्वागत करणारे, कधीही कोणाचा द्वेष, राग, लोभ, मत्सर न ठेवणारे असे थिगळे सर. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. वास्तविक कला शिक्षक म्हटलं की थोडा हा दुर्लक्षित घटक असा विद्यालयांमध्ये समजला जातो. पण ज्याच्या अंगी गुण आहे त्या गुणी माणसाचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे असे त्यांना त्या काळामध्ये मिळालेले प्राचार्य, त्यांनी त्यांच्या कलागुणांना वाव दिला. कला शिक्षक म्हटलं की चित्र,
कला शिक्षक म्हटलं की शिल्प, कला शिक्षक म्हटलं की गायन, कला शिक्षक म्हटलं की वाद्य, अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका या कला शिक्षकाला बजावाव्या लागतात. थिगळे सर ही खऱ्या अर्थाने भैरव विद्यालयाची शान होती, मान होती. त्या विद्यालयाला जे गतवैभव मिळवून दिलं असे आमचे आवडते लाडके असे थिगळे सर पंजेर चित्रपटाचे निर्माते होत आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आज अनेक चित्रपटामध्ये त्यांच्या विद्यार्थी त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. अगदी प्रख्यात असे डॉक्टर श्रीराम लागू असतील, त्यानंतर नुळफुले असतील, हे जे चित्रपटातले महान माणसं होऊन गेलेली आहेत त्यांच्या चित्रपटामध्ये थिगळे सरांचे विद्यार्थी आवर्जून चमकताना दिसत आहे. हे आमचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचं जोराच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. धारण केल्यानंतर त्या काळामध्ये नोकरी नव्हती. भिंती रंगवणे, भिंतीवर चित्र काढणं असं काम आमचे आदरणीय पानसरे सर करायचे. योगायोगाने त्यांना नोकरीची संधी मिळाली माझ्या विद्यालयामध्ये. एचडी झालेले होते. त्या काळामध्ये नोकऱ्या नव्हत्या. जरी नोकरी मिळाली तरी मान्यता होत नव्हती. सर आता मी काय करायचं? त्यांना म्हटलं तुम्ही घाबरू नका, तुमची मान्यता काढण्याचं काम मी करेन. वास्तविक हे जे पानसरे सर आहे, या पानसरे सरांचं एचडी हे शिक्षण, पण त्याची मी डीएडओ मान्यता काढली. डीएडओ मान्यता काढल्यानंतर पानसरे सरांना एक चालना द्यायची. चालना दिल्यानंतर त्यांनी एएम केलं आणि एएम पदवी घेत असताना राज्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. या प्रथम क्रमांकाबद्दल राज्यात प्रथम क्रमांक येणं म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती. आणि मी या पानसरे सरांनी राज्यात प्रथम आल्यानंतर अनेक ठिकाणी जाऊन सत्कार घेतले. त्याचवेळी त्यांची मान्यता झाली आणि त्यांनी आपल्या शिक्षक पदाला एक साजेसा असा न्याय दिला. आज हुतात्मा राजगुरू विद्यालयामध्ये कार्यरत आहे. हुतात्मा राजगुरू विद्यालयाची आन शान बान आणि मान खऱ्या अर्थाने कोण असेल तर ते पानसरे सर असतील. असं एकही क्षेत्र नाही, जरी ते एटीडी असतील, एएम असतील, तरी कुठल्याही प्रकारचं अध्यापनाचं काम दिलं. अगदी 10वीला मराठी शिकवायला दिला, समाजशास्त्र दिले, हिंदी हा विषय दिला. पण जो विषय मला तुम्ही देणार आहात त्या विषयामध्ये मी नक्की माझी जान टाकीन, नवीन नवीन ज्ञान मिळवी आणि विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार याची काळजी मी घेईन. अशा प्रकारचे आमचे हे पानसरे सर आज या पंजेर चित्रपटाचे निर्माते होत आहेत. नक्कीच अभिमान आहे. थिगळे सर आणि पानसरे सर या व्यक्तिमत्वांबद्दल जर बोलायचं झालंच तर तालुक्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा असतात, मग त्या अभिनय क्षेत्रातील असू द्या, कला क्षेत्रातील असू द्या, पानसरे सरांचे आणि थिगळे सरांचे विद्यार्थी नक्कीच तालुका स्तरावर नाही तर जिल्हा स्तरावर चमकताना आज आपल्याला दिसत आहे. आज त्यांनी जो एवढा मोठा प्रयत्न केलाय. चित्रपट क्षेत्र त्यांचं नव्हतं. चित्रापासून, शिल्पापासून, वाद्यापासून, गायनापासून सुरुवात झाली. त्या कलाकाराची खऱ्या अर्थाने तो आरंभ असतो आणि शेवट हा चित्रपटाने असतो. खऱ्या अर्थाने त्यांनी जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्राला साजेसा न्याय देण्याचं काम या दोन महान व्यक्तींनी केलेलं आहे. यांच्या चित्रपटाला नक्कीच चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे. हे यश कोणीही टाळू शकत नाही. थिगळे सरांनी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. एका व्यक्तीने जर 10 व्यक्तीमध्ये जर प्रसार करायचं ठरवलं तर आतून 100 होणारे, 100तून 1000 होणारे, 1000तून 10,000 होणारे. प्रत्येकाची अपेक्षा आहे मी यांच्या या चित्रपटाला सुयश मिळो अशी इच्छा व्यक्त करून मी माझं छोटंसं बोलणं संपवतो. त्याच्या वतीनं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सर यांचं स्वागत करतो. आणि मी या प्रोडक्शनचे निर्माता अजय थिगळे सर यांना विनंती करतो, विनायक पानसरे सर यांना विनंती करतो आणि शंकर नरे सर यांना विनंती करतो की यांनी राजे भोसले सरांचं स्वागत करावं. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले सर यांचं स्वागत. मी
मेघराज राजे भोसले सर यांना विनंती करतो की यांनी आमचे निर्माता अजय तिगळे सर यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ. त्याचबरोबर विनायक पानसरे सर स्वागत मेघराज राजे भोसले सरांनी करावं. या चित्रपटाचे लेखक पटकथा लेखक शंकर नरे सर यांचेही स्वागत राजे भोसले सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक गैनीनाथ डफर सर यांचे राजे भोसले सरांनी करावं. याबरोबर मी राजे भोसले सरांना विनंती करतो की वाईकर सरांचंही स्वागत करावं. बरोबर या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे आमचे मित्र प्रशांत शिंदे सर यांचंही राजे भोसले सरांनी स्वागत करावं. हेही आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो व्यासपीठाजवळ यावं आणि राजे भोसले सरांनी त्यांचे स्वागत करावं. बॅनर खाली पंजर या चित्रपटाचं पोस्टर, या पोस्टरचं अनावरण महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले यांनी करावं अशी मी विनंती करतो. या पोस्टरचं अनावरण सर करतायत. मान्यवरांना विनंती करतो की स्थानापन्न व्हा. प्रियंका होनराव यांनी व्यासपीठाकडे यावं. त्यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे. परदेशी सरांनी या आमच्या नायिकांचं आणि सहनायिकेचं स्वागत करावं. विनायक वाळके सर ही आमच्या या चित्रपटामध्ये तगड्या भूमिकेत आहेत. त्यांचेही स्वागत. पौर्णिमा मांढरे आणि विशाखा गव्हाणे यांनी रंगभूषा सांभाळलेले, त्यांचे स्वागत सरांनी करावं. त्यांना मी व्यासपीठाजवळ निमंत्रित करतो. सुभाष कुरुंदळे, अभिनेता सुभाष कुरुंदळे यांचेही स्वागत सरांनी करावं. डीओपी चैतन्य यांचेही स्वागत या ठिकाणी करावं सरांना विनंती करतो. या चित्रपटासाठी उत्कृष्ट असं संगीत देण्याचं कार्य केलेले आनंद आणि शिवाजी ही जोडगोळी यांनी व्यासपीठावर यावं. विश्वदीप पानसरे, सहाय्यक दिग्दर्शक असोसिएट शशिकांत धाकरे सर, शब्द सुमनाने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. निर्माता प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, एक आपले थोडक्यात प्रमुख पाहुणे जर म्हटलं मेघराज राजे भोसले सर, फक्त आम्ही नावच ऐकत होतो, प्रत्यक्षात कधी भेट वगैरे झालेली नव्हती आणि आज त्यांच्या शेजारी बसण्याचा योग आला, धन्य पावलं. तर पंजर चित्रपटाच्या टीम कडून त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये.
त्याच्यानंतर आपल्यासमोर बसलेले श्रीयुत विशाल पाटील या चित्रपटामध्ये एक छान पैकी अशी दमदार भूमिका केली, जी भूमिका 2 टप्प्यामध्ये साकार झालेली आहे. ती चित्रपटामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मेघराज भोसले सरांच्या उजव्या हाताला बसलेले प्रशांत शिंदे सर यांनी इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत. आणि त्यांचा एक जो चित्रपट होता जंगल महल, तो जंगल महल पाहिला आणि त्यातले काही सीन बघून त्यांची ऑडिशन न घेता त्यांना डायरेक्ट या ठिकाणी भूमिका दिली गेली. आणि भूमिका पण अशी जबरदस्त खतरनाक भूमिका आहे की पाहिल्यानंतर प्रेक्षक माय बाबा, मी फक्त एवढं सांगेल की तुम्ही त्यांना शिवाय घाला किंवा घालू नका, हा तुमच्या मनाचा प्रश्न ठरेल. तर ठीक आहे, मी थोडक्यामध्ये एक सांगतो. आणि नंतर गहिनीनाथ डफळ सर, म्हणजे आमची जी पहिली 2-3 वर्षापासूनची जी आमची जी कार्यप्रणाली चालू होती, त्याच्यामधून त्यांनी दिग्दर्शकाची धुरा ही समर्थपणे फेरली आहे. आणि त्यांना साथ देणारे असोसिएट डायरेक्टर शशिकांत धाकडे सर, जबरदस्त हुशार व्यक्तिमत्व, अगदी कुठला कट कसा काढायचा आणि मला हे असंच हवंय तसंच हवंय, म्हणजे हट्टानी पण नेटाने आणि चांगलं काम करून घेण्याचं हे कसब त्यांच्याकडे पाहायला मिळालं. आणि मगाशी मी चैतन्य सरांच्या बाबतीत पण बोललो. असेच सगळेजण ह्या टीम मध्ये एकत्रित आले आणि हा चित्रपट शूट पूर्ण झालेलं आहे. आणि आज त्याचं आपण पोस्टर लॉन्चिंग केलेलं आहे सरांच्या हस्ते. ह्या चित्रपटामध्ये कोणी कोणी गीतं गायली आहेत तर ते एक सांगायचं मगाशी विसरलो होतो, आता सांगतो. प्रेमगीत गायलेलं आर्या अंबिकर यांनी. त्याच्यानंतर जे सॅड सॉन्ग आहे ते आदर्श शिंदे यांनी गायलेलं आहे. आणि एक लावणी वाजा, पण जे चित्रपटाची गरज आहे म्हणायला लागतं आयटम सॉन्ग. आम्ही शिक्षक आहोत, म्हणताना जिभेला फार जरा जडजड वाटतं कधी कधी. तर ते सॉन्ग जे गायलेलं आहे ते मुग्धा कराडे म्हणून. आणि एवढी छान गाणी गायली, एवढं छान एन्जॉय झाला. अजून एकदा अशी एक सभा होणार आहे की ज्या वेळेला ते सुद्धा त्याच्यामध्ये असतील. हे कार्यक्रम पुढे होतच राहणार आहे. तर मी फक्त एवढंच सांगतो, त्याच्यामध्ये अजून एक गायिका आहे की पहिल्यांदा क्रॅक सॉन्ग गायलं, पण ते क्रॅक सॉन्ग वाटतच नव्हतं, एवढं जबरदस्त गायलं. ती ईश्वरी पानसरे, उभी राहा एकदा. तर गायिकांपैकी आज ती इथं आलेली, जबरदस्त आवाज तिचा. ती गाणी पण तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि ह्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा आशीर्वाद मागतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सूत्रसंचालनाचं अतिशय सुंदर काम जे करतायत ते आपले आदरणीय शेळके सर, हे प्रोफेसर आहेत आणि यांनी सुद्धा या चित्रपटामध्ये एक चांगली भूमिका साकारलेली आहे. यांचाही सन्मान या ठिकाणी राहून गेलेला आहे. यांचा सन्मान आदरणीय राजे भोसले साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरोखर या उक्तीप्रमाणे पण जर एक सत्य घटनेवरती आधारित एक सुंदर चित्रपट आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा हा चित्रपट आहे. त्याचप्रमाणे दुसरा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे ते म्हणजे आमचे सतीश शिंदे सर, प्रोडक्शन मॅनेजर, ज्यांचा या ठिकाणी, त्याचप्रमाणे बाबा इनामदार सर, हे 2 व्यक्तिमत्व असे आहेत की जिथं कमी तिथे ही 2 जण असतात. त्यामुळे या दोघांचाही सत्कार राजे भोसले साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय बाबा पानसरे साहेब, बाबा इनामदार साहेब आणि सतीश शिंदे साहेब यांचा छोटेखानी सन्मान होत आहे. सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा आणि आम्हाला शुभेच्छा सदिच्छा द्याव्यात.
मराठी चित्रपट पंजर याचं पोस्टर अनावरण झालेलं आहे. शिव प्रोडक्शन निर्मित, गहिनीनाथ डफळ दिग्दर्शित हा चित्रपटाचं नुकतंच बऱ्यापैकी शूटिंग पूर्ण झालं असं मला समजलेलं आहे. आणि या माध्यमातून अजय ठिगळे सर असतील, विनायक मानसरे यांच्या निर्मितीतून एक चांगला मराठी चित्रपट लवकरच आपल्यासमोर येत आहे. लवकरच याचं पोस्ट प्रोडक्शन असेल किंवा इतर सेन्सॉर असेल, टेक्निकल गोष्टी पूर्ण होऊन हा चित्रपट प्रदर्शित होईल. एक चांगला विषय घेऊन चांगल्या प्रकारे चित्रित झालेला हा चित्रपट. आणि यातील आता पाहिलं आपण की जी 3 गाणी आहेत तर ती वेगवेगळ्या चांगल्या गायकांकडनं त्यातले चांगलं संगीत झालेलं आहे. आपण पाहतो दिवसेंदिवस मराठी चित्रपटाचा दर्जा आणि कथानकातील निवड, लेखक दिग्दर्शक यांच्या माध्यमातून चांगली नवनवीन टीम मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करते. आणि आपण पाहतोय नॅशनल इंटरनॅशनल लेवलला फार ऑस्करपर्यंत मराठी चित्रपटांची झेप पडते. मराठी चित्रपट हा आर्थिकदृष्ट्या आपल्याला वाटतं की काही लोकांना गैरसमज होतो की चित्रपट निर्मिती म्हणजे काही त्यात प्रॉफिट नाही किंवा व्यवसाय होऊ शकत नाही. परंतु त्याचा एक चांगला व्यवसाय म्हणून सुद्धा चित्रपट निर्मिती किंवा चांगली निर्मिती केल्यानंतर एखाद्या चांगल्या निर्मितीच्या आनंदाबरोबरच त्या चित्रपटातून होणारा व्यवसाय ह्या सुद्धा आपण सैराट नंतर अनेक चित्रपटातून पाहिले की 100 कोटीच्या घरात मराठी चित्रपट जाऊ शकतो. मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा गेली 8 वर्ष अध्यक्ष आणि सातत्याने आम्ही मराठी निर्मात्यांना, मराठी टेक्निशियनना, मराठी कलावंतांना नवीन येणारे तंत्रज्ञान असेल किंवा नवीन गोष्टींची माहिती होण्यासाठी अनेक शिबिर आयोजित करतो. निर्मात्यांसाठी सुद्धा प्रथमतःच माझ्या कालावधीत कार्यशाळा झाल्या. कारण आपण पाहतो की निर्मितीमध्ये सर्वात मोठा पार्ट असतो तो निर्मात्यांचा आहे. आणि बरेच निर्मात्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काय आहे किंवा मराठी चित्रपट निर्मिती म्हणजे काय असते किंवा पैसा लावणं म्हणजे फक्त निर्माता होत नाही, तर आपली इन्व्हॉल्वमेंट कशी पाहिजे. बरेच लोक सांगतात की चित्रपट झाल्यानंतर की आम्हाला फसवलं किंवा आम्ही इथं आमची चूक झाली, असं झालं तसं झालं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की निर्मात्यांनी सातत्याने चित्रपट महामंडळाच्या संपर्कात राहून निर्मितीबद्दलची माहिती घ्यावी. चित्रपट निर्मिती म्हणजे एखाद्या चित्रपटात फक्त शूटिंग करणं असं नाही, तर प्री प्रोडक्शन पासून म्हणजे कथा निवड, पटकथा, कथेतून पटकथा कशी तयार होईल, त्याला संवाद कसे चांगले मिळतील, या संवादातून या सर्व कथा पटकथा संवादाला कोण चांगला दिग्दर्शक न्याय देऊ शकतो, त्या दिग्दर्शकाची निवड, त्यांनी आधी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा जॉनर हे पाहून निवड करणे आणि तो सर्व खंड करणे निर्मात्यांचं काम असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत निर्माता इन्व्हॉल्व्ह होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता सरांनी ज्याप्रमाणे सांगितले की ही चांगली गोष्ट आहे की यावेळेस आता पोस्टर लॉन्च होत आहे, आता काही दिवसांनी म्युझिक लॉन्च करताय. अशा काही ना काही ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजे जेणेकरून लोकांसमोर सतत चर्चेला विषय गेला पाहिजे, प्रेस मीडियामध्ये माहिती आली पाहिजे, सोशल मीडियाला प्रमोशन झालं पाहिजे. आणि यातील प्रामुख्याने गोष्ट मी अशी पाहिली किंवा ऐकली की मॅक्झिमम नवीन कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, यांना या माध्यमातून ते स्क्रीनवर दिसणार आहेत. आपण पाहतो की सैराट नंतर अनेक नवीन टॅलेंट्सला गॅरंटी मिळाली की नवीन कलाकार सुद्धा चांगला अभिनय करून चांगला चित्रपट करू शकतात, अभिनय करू शकतात आणि त्यांच्या चांगल्या अभिनयाला दाद मिळाली तर तो चित्रपट सुद्धा यशस्वी होऊ शकतो. अनेक उदाहरणं आहेत. या माध्यमातून सुद्धा यात काही सिनियर कलाकार आहेतच, त्याबरोबर नवीन कलावंतांना सुद्धा संधी दिली त्याबद्दल मी निर्माता दिग्दर्शक यांचं सर्वप्रथम आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यामुळे मी अध्यक्ष झालो त्यावेळेस महामंडळात असा नियम असायचा की एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं असेल, कुठे सेटवर गेलं की मला अभिनेता म्हणून काम करायचं, अभिनेत्री काम करायचंय, तर त्याला कार्ड आहे का महामंडळाचं विचारलं जायचं की चित्रपट महामंडळाचं कार्ड आहे का. आणि तो कार्ड काढायला महामंडळात गेला तर त्याला तिथं विचारलं जायचं की तुला काही अनुभव आहे का, तू आधी काही काम केलंय का. तर त्यामुळे तो माणसाला कळत नव्हतं की नेमकं काय करायचं, कार्ड आधी काढायचं का काम आधी करायचं. मी आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं की यासाठी कुणाची शिफारशीची गरज नाही. ज्याला कुणाला इच्छा आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये मी लेखक असेल, गीतकार असेल, संगीतकार असेल, मी आर्ट डिरेक्टर असेल, मी मेकअप आर्टिस्ट असेल, मी कॉस्ट्युम डिझायनर असेल, मी अभिनेता असेल, अभिनेत्री असेल किंवा स्पॉट बॉयज, लाईट पण सेटिंग बॉयज असतील, हे कुठल्याही क्षेत्रात ज्याला काम करायचं आणि त्या कामामध्ये तो कुशल आहे तर त्यांनी तो त्या कामात तो करू शकतो. त्याला प्रथमतः डायरेक्ट कार्ड द्यायचं मी चालू केलं. त्यामुळे नवीन
प्रचंड, म्हणजे मी अध्यक्ष झालो तेव्हा 15,000 सभासद होते, आता 60,000 सभासद आहेत महामंडळाचे गेल्या 8 वर्षात. यातून काय झालं की नवीन कलावंतांना इझिली कार्ड मिळू लागलं, त्यानंतर ते काम करू शकले. ते काम पहिलं कार्डमुळे त्यांना काम मिळत नव्हतं. आम्ही आल्यानंतर बऱ्याच ऑडिशन मध्ये पैसे घेतले जायचे, ते ऑडिशन मधले पैसे बंद केले, ऑडिशनला कुणी पैसे द्यायचे नाही. नवीन कलावंतांची फ्री ऑडिशन झाली पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे. यातून अजून भरपूर टॅलेंट्स पुढे आले, भरपूर निर्माते आले. मी होतो त्यावेळेस एखादा निर्माता प्रोफेसर नसेल, महाराष्ट्राचा 15 वर्ष नागरिक नसेल तर त्याला अनुदान मिळत नसायचं. यात सुद्धा मग गडबड व्हायला लागली, दुसऱ्याच्या नावाची निर्मिती करू लागली, परत वाद होऊ लागले. मी आल्यानंतर सरसकट कोणीही चित्रपट काढू शकतो आणि त्याला पहिल्या चित्रपटाला 30 लाख 40 लाख अनुदान मिळू शकतं, ते सुद्धा आम्ही बदल केले. या बदलामुळे चांगले चांगले निर्माते ज्यांना आयुष्यात इच्छा असते की आपण सुद्धा काहीतरी करतो. आता सरांनी सांगितलं की लोक आपल्या आयुष्यभर एखाद्या जॉब करून किंवा अशी एखादी पुंजी तयार करते की त्यातून त्यांची इच्छा असते की मला एक चित्रपट निर्मिती करायची किंवा मला अभिनय करायचा किंवा मला हे करायचंय, तर त्याप्रमाणे निर्मितीमध्ये सुद्धा त्यांना करता यावं यासाठी फ्री हँड आम्ही दिलेलं आहे. हे सांगण्याचं सर्व तात्पर्य यातून मॅक्सिमम नवीन कलावंतांना, ग्रामीण भागातील कलावंतांना कुठेतरी स्क्रीनवर संधी मिळावी. जसं आता आपल्याला छोट्या गायिकेला या माध्यमातून संधी मिळते, भविष्यात तिला आणि मोठी मोठी गाणी मिळतील. कारण एकदा प्लेबॅक सिंगर झाले तर तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर निश्चितच भरपूर इंडस्ट्रीमध्ये काम आहे. चांगल्या चांगल्या वेब सिरीज असतील, सॅटेलाइट टीव्हीवरचे आपण चॅनल्सवर सिरियल्स पाहतो ते असतील किंवा चित्रपट असतील, मराठी चित्रपट, अशा अनेक संधी आहेत. पण या माध्यमातून माझं एवढं सांगणे की फक्त कला क्षेत्रात अभिनेता अभिनेत्री एवढंच करिअर नाही तर टेक्निकल विभागात सुद्धा करिअर आहे, भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. नवीन अभिनेते अभिनेत्र्यांनी सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या प्रोडक्शनच्या चांगल्या निर्मिती होतात. महामंडळातर्फे अप्रोच होऊन त्यात व्हावं. आपल्या प्रोडक्शनमध्ये जे जे नवीन कलावंत जे अजून सभासद नाही आहेत महामंडळाचे, त्यांना सुद्धा आपण सभासद घ्यावं. या माध्यमातून मी एवढं सांगेल की प्रत्येक गोष्ट अग्रीमेंटमध्ये असावी, प्रत्येकाची योग्य ते जे बांधण ठरले ते देण्यात यावं. झाल्यानंतर त्याची NOC घ्यावी. त्यामुळे इझिली होतं, तुमच्या सेन्सरचे तुम्हाला प्रॉब्लेम असतात, अशा अनेक गोष्टी महामंडळ करत असतात. मी जास्त बोलणार नाही. प्रत्येकदा आज या चांगला चित्रपट या माध्यमातून येतोय. पंजर या चित्रपटाला मी शुभेच्छा देतो. लवकरच तो चित्रपट आपल्या समोर येईल आणि आपले सर्वजण लवकर त्या माध्यमातून टेक्निकल लोक असतील किंवा बॅकस्टेजला काम करणारे असतील किंवा स्क्रीनवर दिसणारे, त्यांना सुद्धा एक त्या माध्यमातून चांगली संधी मिळेल एवढीच बोलतो आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. ऑल राजा असेल खरा तर सैन्य चालेल तरतरा. जे मराठी चित्रपट महामंडळामध्ये जे बदल झाले हे प्रायोगिक नसून प्रात्यक्षिक आहे आणि याचा परिणाम जो चित्रपट महामंडळाचा इफेक्ट परिणाम हा समाजावर, चित्रपट निर्मितीवर यापुढे ज्या पद्धतीने ज्याला प्रोग्रेसिव्ह अशा पद्धतीचा इफेक्ट तुमच्यामुळे झाला आणि ही आम्ही फक्त ऐकून होतो पण तुमच्या तोंडून ती माहिती आमच्यापर्यंत आली. धन्यवाद. यानंतर मी एक छोटासा कार्यक्रम थोडासा राहिलेला आहे. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन काही वार्ताहर उपस्थित आहेत. त्या वार्ताहरांचे फुलाची पाकळी देऊन त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. मी वायकर सरांना विनंती करतो की तुमचा सत्कार या ठिकाणी होईल. राजे भोसले सरांना विनंती करतो की वायकर सरांचा सत्कार करावा. दिग्दर्शक पण आहेत ते. यानंतर याचबरोबर वार्ताहर ज्ञानेश्वर मिडगुले सर यांचाही स्वागत सरांनी करावं अशी मी सरांना विनंती करतो. ज्ञानेश्वर मिडगुले आमचे मामा आहेत, मिडगुले काका माझे मामा आहेत. याचबरोबर आमची एक अभिनेत्री निर्मला अभंग मॅडम यांचाही सत्कार सरांनी करावा. याचबरोबर प्राचार्य PD सर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि राजे भोसले सरांना विनंती करतो की प्राचार्य PD सरांचं स्वागत करावं. शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे मीडिया प्रमुख राजाराम सकट सर यांचाही सत्कार सरांनी करावा.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे दुसरे मीडिया प्रमुख संतोष जाधव सर यांचाही सरांनी सत्कार करावा. पडळकर सर, आमचे अभिनेता पडळकर सर यांचाही सरांनी सत्कार करावा. मान्यवरांना विनंती स्थानापन्न व्हा. यानंतर 2च मिनिटात हा ती कसं राहिले. निखिल खेडकर हा आमचा अभिनेता आहे, त्याचाही सत्कार सरांनी करावा. आणि 2 बाल कलाकार आहेत. सगळ्यात महत्वाचं आमचे शुभचिंतक सतीश मांजरे सर यांचाही सुशील मांजरे यांचाही सत्कार सरांनी करावा. सुशील मांजरे सहकारी विवेन कोष्टी आणि अनुष्का जाधव. विवेन कोष्टी बाल कलाकार, अनुष्का जाधव. आम्ही विनंती करतो की स्थानापन्न व्हावं. बाबा इनामदार हे आमचे शिव प्रोडक्शनचे कार्यकारी निर्माता पण आहेत आणि पत्रकार पण आहेत. त्यांचं स्वागत झालेलं आहे. पुनश्च एकदा मी शाब्दिक स्वागत करतो. आणि शेवटच्या 2च मिनिटाचा गोड कार्यक्रम करण्यासाठी विनायक यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. ऍक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. त्यांनी यायचं आहे. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सन्माननीय गैनीनाथ डफळ सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी. मी गैनीनाथ डफळ, बंजारे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक. जसं की आता मी इथे येण्यापूर्वी प्रत्येक जणांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, पण अशाही काही गोष्टी झाल्यात या निर्मितीमध्ये की ज्या फक्त काही विशिष्ट लोकांनाच माहिती आहे. जसं की भैयांनी सांगितलं की निर्माता जो आहे तर तो जगला पाहिजे, तर अजून नवीन नवीन कलाकृती मार्केटमध्ये येतील किंवा या आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये येतील. परंतु बऱ्याचदा काय घडते की जे काही बजेट ठरलंय त्या बजेटमध्ये चित्रपट बसवता दिग्दर्शकाच्या नाकीनवर येतात. अशा काही गोष्टी कराव्या लागतात की कॉम्प्रोमाइज करून मग ती शूट पूर्ण करावं लागतं. तशा काही ज्या काही गोष्टी आहेत त्या या चित्रपटाच्या बाबतीत घडलेल्या नाहीत. कारण वेळोवेळी आम्ही ज्या वेळी सांगितलं त्यावेळी निर्मात्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. मग ती कुठल्याही स्वरूपात असेल, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा काही वस्तू उपलब्ध करून दिल्याच्या स्वरूपात असेल किंवा लोकेशन उपलब्ध करून दिल्याच्या स्वरूपात असेल. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याचदा आता यापूर्वी माझे काही मित्र दिग्दर्शक म्हणून काम करतात किंवा मी ज्या ठिकाणी कामे केलेली आहेत त्या ठिकाणी मी असे काही प्रसंग पाहिलेत की बजेट जे ठरलंय त्या बजेटमधून आपापले पैसे काढून घेऊन पिक्चर झाला तर झाला, नाही झाला, असे काही प्रसंग म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी घडलेले आहेत. परंतु त्या सगळ्या गोष्टींना फाटा देत आम्ही प्युअरली काय केलंय, जे ठरलेलं बजेट आहे त्या बजेटमध्येच हा सिनेमा बसवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता तो पाहिल्यानंतर समजेल की कशा पद्धतीने हे काम झालेलं आहे. आणि मला अशी आशा आहे की प्रेक्षकांना किंवा आपल्या सर्वांनाच हा सिनेमा नक्कीच आवडेल. यामध्ये नवीन कलाकार आहेत, सोबतच अनिल नगरकर सर आहेत, प्रशांत शिंदे सर आहेत आणि बरेचसे लोक यामध्ये शिक्षक आहेत. त्यामुळे त्याही लोकांना यामधून संधी उपलब्ध झालेली आहे. तर मी एवढीच विनंती करेल की
तुम्ही जेव्हा दिवाळीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल, आता पोस्ट प्रोडक्शनचं काम जवळजवळ संपत आले. DI सुरू आहे, डबिंग आणि फॉली एवढीच कामं बाकी आहेत. बाकी सगळं काही काम पूर्ण झालेलं आहे. जे दिवाळीमध्ये हा चित्रपट नक्कीच आपल्या भेटीला येईल. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्यावा. धन्यवाद. शेवटचा गोड कार्यक्रम करावा. बाळगलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अखिल भारतीय अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर आता चित्रपटाचे पंजर चित्रपटाचे दिग्दर्शक सन्माननीय गहिनीनाथ टप्पळ सर यांचंही हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी लेखक जे आहेत ते लेखक सन्माननीय शंकर नरे सर यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर सर्वच मान्यवर, आता सर्वांची नावं घ्यायला संध्याकाळ होईल, सर्वच मान्यवरांचं, त्याचबरोबर मी आणि माझे सहकारी सन्माननीय धिगळे सर आम्हा दोघांच्या वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार. उपस्थितांना विनंती आहे की खाली ग्राउंड फ्लोअरला आपल्या नाश्त्याची सोय आहे. त्या अध्यक्षांच्या परवानगीने अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाचा समारोप होईल. तत्पूर्वी एक ग्रुप फोटो होईल. सर्वांना ऑल द बेस्ट. चौघं भावंड पाहिजे सर. ओके. दुसरी दीदीला घे ना, दीदीला घे. आनंद सर इकडे काढा, व्हिडिओ पण काढा. फोटो काढायला सांगा, व्हिडिओ काढा.